नवी मुंबई में मानसून पूर्व तैयारियों को लेकर सोमवार को वाशी स्थित सिडको ऑडिटोरियम में वन मंत्री गणेश नाइक ने बीजेपी नगरसेवकों और मनपा अधिकारियों के साथ समीक्षा बैठक की। इस दौरान उन्होंने अधिकारियों को सख्त निर्देश देते हुए कहा कि बारिश के दौरान शहर में कहीं भी जलभराव की स्थिति नहीं बननी चाहिए। गणेश नाइक ने पुराने खदान क्षेत्रों का विशेष निरीक्षण करने के निर्देश दिए, जहां पहले बारिश में मिट्टी बहने से झोपड़ियां प्रभावित हुई थी। उन्होंने नालों के किनारे बनी झोपड़ियों को लेकर भी सतर्कता बरतने को कहा। साथ ही एमएसईबी अधिकारियों को खुले बिजली उपकरणों और तारों की जांच कर शॉर्ट सर्किट जैसी घटनाओं को रोकने के आदेश दिए। उन्होंने स्कूल शुरू होने से पहले सरकारी स्कूलों की मरम्मत, सफाई, पंखे, ट्यूबलाइट और वायरिंग की जांच करने को कहा। वहीं नवी मुंबई के अस्पतालों में बाहरी मरीजों की बढ़ती संख्या पर नाराजगी जताते हुए शहरवासियों को प्राथमिकता देने की मांग भी। हे बघा, गेली 95 सालापासून या नवी मुंबई शहराचा सत्ताधीश पार्टीचा मी सल्लागार, त्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू कधी झालेले नाही। ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्यावर सुद्धा ऐकताना बोलून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या। आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे। तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला, त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं। म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्य हानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले। आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवल पर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्या कारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्या सहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं। त्याची दक्षता घ्यायला सांगितलं। आता गावठाणामधील गटारे, झोपड्यामधील गटारे, LIG मधली गटारे या सगळ्यांची स्वच्छता करावी। मोकळ्या असलेल्या इलेक्ट्रिकचे केबल त्याची दखल घ्यावी। किंबहुना उघड्या असलेल्या डीपी या उद्याला पाणी जास्त चालल्यानंतर शॉर्ट सर्किट होतं आणि मग काही लोकांना मृत्यूला सामोरं, त्याच्यावर सुद्धा दक्षता घ्यायला सांगितलं। शाळा आता बंद आहेत, शाळा सुरू होतील तत्पूर्वी शाळांच्या इमारती सीपेज लिकेज याची सुद्धा दक्षता घ्यावी। त्याचबरोबर या कालखंडात उन्हामुळे असलेले विंचू, त्याचबरोबर असलेले साप हे आतमध्ये जातात आणि त्या बेंचेसवर, कपाटामध्ये तर 3-4 दिवस अगोदर त्या ठिकाणी इमारतीच्या सभोवताली स्वच्छता करावी। वरांडे, लायब्ररी असेल त्या ठिकाणी वर्ग असतील साफ करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी। पंखे, ट्यूबलाइट, उघड्या वायरी याच्यावर सुद्धा त्याच्यावर लक्ष घ्या आणि त्याचबरोबर आता आपण ठरवलंय की प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावायचे। ते CCTV कॅमेरे सुद्धा बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा दक्षता घेण्यात सांगण्यात आले।